आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये. सासरा पळाला, पळून पळून कुठं जातोय, पळून पळून कुठं. मी आज पण सांगितलंय 3 टीम त्यांनी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा. मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हकालपट्टी केलेली आहे. असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको. काय गरज नाही. गरिबाच्या दारात दादा जाईल, पण असल्यांच्या दारात जाणार नाही. आणि खुशाल ते चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे. जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लटवा, जर कुठं त्याचा संबंध असेल तर. पण उगीच माझी बदनामी काही घेणं देणं. शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे, करिश्मा राजेंद्र हगवणे या 3 आरोपींना अटक करण्यात आली. राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे हा बेपत्ता आहे, फरार आहे. सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे. त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे. 3 टीम आहेत, अजून टीम वाढवायला सांगितल्या. यातील मयत बळी महिलेचं बाळ जनक वय 9 महिन्याचं आहे. ते मयत महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुखरूप दिलेले. आता तुम्हाला तुम्ही घरची लोक आहेत, मी तुम्हाला सांगतो कशी मजा आहे ती बघा. तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला, अनेक बोलवता का? मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो. मी जर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडे केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारने दयाला सांगितलं तू असं कर म्हणून, मला तर काय कळलं. मी घडल्या सीपी पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे. आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये. सासरा पळाला, पळून पळून कुठं जातोय, पळून पळून कुठं. मी आज पण सांगितलंय 3 टीम त्यांनी सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा. मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं. पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार, अजित पवार. अरे माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निघालं, किशोराच्या घरात लग्न निघालं, प्रेमापोटी बोलतच जावं लागते. जीपी नाही गेलं तरी माणूस रुसते. त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून? मी एवढा महिलांचा पुरा, अरे मीच पट्ट्यानी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली. त्याच्या आधी कुठल्या मायेच्या लालनी नव्हती केली. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली. आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने, माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे, तिनं चांगला प्रस्ताव आणला तर 1 मिनिटात मी मंजूर करतो. आणि खुशाल ते चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे. जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लटवा, जर कुठं त्याचा संबंध असेल तर. पण उगीच माझी बदनामी काही घेणं देणं. मीडियाला अधिकार दिलाय मोकळीकीचा, कुणाची पण नावं घेत आहेत. आणि उद्या मी लग्नाला गेलो, समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे, आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावायला द्यायची, द्या. नाही दिली तर ती बाबा नाराज होतो. तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बळजबरीने घेताय? खोटं नाही सांगत, टीव्हीला अजून आहे. मी त्यांना म्हणलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो याच्याकडं. अरे एवढं राव कडक वागतोय तरी देखील माझी बदनामी करता. नाही खरं आहे ते, संभाजी जे खरं आहे ते खरं आहे. मी एवढा अधिकारवाणीने आवाज काढून बोलतो, त्याच्यात मी 5 पैसे कुणाचा मिंदा नाहीये, चहाचा पण मिंदा नाहीये. आणि ह्या पद्धतीनं ते केलं. आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला 2006, 206.25 कलम 80/2, कलम 108, कलम 118(1), कलम 115(2). आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम.
मी काही तो वकील नाहीये. नंतर 352, 351चा 2, 3चा 5 नवीन जे कलम आले ते, हा गुन्हा 17/5/2025 दाखल झाला. आज तारीख किती? 22/5. बरं, मी सगळ्यांना काय सांगायचं कारण आहे कवले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला, कडक वागायला. मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हटलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे. अजिबात एक देखील मायाचा लाग त्याच्यातलं सुटता कामा नाही. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हकालपट्टी केलेली आहे. असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको. काय गरज नाही. गरिबाच्या दारात धादा जाईल, पण असल्यांच्या दारात जाणार नाही. पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे. मी अजून प्रेसला बोललो ना, पुण्यामध्ये गेल्यावर बोलील मी उद्या, कोल्हापूरला परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हगवणे. आणि माझ्या माहितीप्रमाणे, माहिती खरी असेल तर, म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. त्यांनी मी विचारतो तेव्हा तू काय करते काय, तू बऱ्याच जणांनी बघितलं त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. म्हणजे माझा कुठं दुराद्वय पण संबंध नाही, फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध. आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षण लागतं म्हणून आलो नाही समजायचं. आणि मला माफ करायचं लग्नाला नाही आलो तर. ऐका, शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे, करिश्मा राजेंद्र हगवणे या 3 आरोपींना अटक करण्यात आली. राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे हा बेपत्ता आहे, फरार आहे. सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे. त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे. 3 टीम आहेत, अजून टीम वाढवायला सांगितल्या. यातील मयत महिलेचं बाळ जनक वय 9 महिन्याचं आहे. ते मयत महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुखरूप दिलेलं. म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून, एक सहानुभूती म्हणून, एक जबाबदारी म्हणून, शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष, अजित पवारांचा पक्ष काय, म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहे. ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे? मी चुकारायला सांगतो. चूक केली तर माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगतो ह्याला टायरमध्ये घे, सोडू नको चालेल. हे आपण सगळे बघत आलेला, म्हणून मी त्याचा जरा विस्तृतपणे उल्लेख त्या ठिकाणी केला. आपल्या सगळ्या संस्था आपण त्या ठिकाणी चांगल्या चालवतो. नमस्कार मंडळी, आपण बघितलंच आहे की अजितदादा पवार यांच्या स्टेटमेंटमधून आता वैष्णवी हगवणे यांच्या केस प्रकरणातील सर्व आरोपी पकडण्यात यावे. त्यांनी असंही सांगितलं की त्यांना लवकरात लवकर पकडून सहआरोपी करावे आणि त्यांना शिक्षा भोगण्यास म्हणजेच की जन्मठेपेची ही शिक्षा व्हावी असं त्यांच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या पक्षामध्ये अशा लोकांना जागा नाही हेही त्यांनी आपल्या भाष्यातून सिद्ध केलं आणि सांगितलं की एक टीम नव्हे तर 4 टीमा सोडून त्यांना पकडून आणण्याचा एक निर्देश दिलेला आहे. तर आपण बघू शकता मित्रांनो.